अरे वा, अरे आमची म्हातारी का. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं DD व्लॉग या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहेत कोल्हापूरला जाणार आहे दर्शनासाठी. तर तिथला व्लॉग तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. तर या ठिकाणी आपण आलतो जरा थोडे शेतात, तर तुम्ही या ठिकाणी इथला एरिया बघू शकता कशा प्रकारे. तर या ठिकाणी सगळीकडे अशी हिरवीगार शेती तुम्हाला दिसत आहे. आणि तर मित्रांनो, या ठिकाणी शेतातून आल्यानंतर आपण लगेच निघायची तयारी चालू केली आणि गाडीमध्ये सामान वगैरे लोड करून घेतलं. आणि इथून मित्रांनो आपण सांगलीला जाणार आहे. तिथं आपण एक नाईट स्टे करणार आहे मावशीच्या इथे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता निघालेलो आहे सांगलीच्या दिशेने, कारण की सांगली येथे मित्रांनो माझी मावशी राहते. सो तिथे आपण एक नाईट स्टे करणार आहे आणि तिथून मग कोल्हापूरला जाणार आहे. तर साधारणतः मित्रांनो आपल्याला 2 ते 2.5 तासाचा प्रवास जे आहे ते करावा लागणार आहे. सो वाटेत भरपूर असे डोंगर वगैरे येणार आहेत, तसेच घाट येणार आहे. सो तुम्ही त्या व्ह्यूजचा आनंद घ्या. तर मित्रांनो, वाटेत तुम्ही समोर बघू शकता डोंगरावरती पवन चिक्क्या जे आहेत ते किती छान दिसत आहेत. सो खूप मोठ्या प्रमाणात जे इलेक्ट्रिसिटी जे आहे ते भारत सध्या विंड पॉवरच्या माध्यमातून तयार करतो आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी छोटासा ब्रेक घेतला आहे. सो मी आणि समाधान दाजी या ठिकाणी कॉफी घ्यायसाठी आलतो. सो आय थिंक मला वाटतं ह्या गावाचं नाव मला माहीत नाही, परंतु आपण शिरोलीच्या आसपास कुठेतरी आहे, म्हणजे जे की कोल्हापूरच्या जवळ आहे. तर या ठिकाणी आपण तासगाव या ठिकाणी पोचलो आहे. सो इथून सांगली थोड्याच अंतरावरती आहे. आणि मित्रांनो, उद्या जे आहे आपण ते अर्ली मॉर्निंग इथून कोल्हापूरकडे निघणार आहोत. सो आपल्यासोबत महेशदादासुद्धा येणार आहेत दर्शनासाठी. गुड मॉर्निंग भावांनो. तर रात्री खूप उशिरा पोचलो आम्ही. सो रात्री काय व्लॉग काढला नाही मी. सो आता आपण कोल्हापूरकडे निघतोय. सो फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत कोल्हापूर या ठिकाणी. सो आता तर मित्रांनो, ह्या मंदिराचा इतिहास जो आहे तो सुमारे 1200 वर्षापूर्वीच आहे. आणि हे मंदिर हे 7व्या शतकात म्हणजेच चालुक्य राजवंशात बांधले गेले असे येथील असलेल्या एका शिलालेखाच्या माध्यमातून आपल्याला समजते. तसेच मित्रांनो, महाराष्ट्रात असलेल्या 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणजेच हे मित्रांनो कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर. तो याला तर मित्रांनो, आज शुक्रवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे मंदिरात. सो आणि आरतीसुद्धा देवीची चालूच होती मित्रांनो, त्यामुळे आम्हाला आरतीसुद्धा लाभ घ्यायला भेटला. सो आता आपण आरती झाल्यानंतर लगेच दर्शनाच्या रांगेत उभा राहणार आहे दर्शनासाठी. तर बघू आपल्याला कधी दर्शन भेटतंय. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही गर्दी आणि दर्शनाची लांब रांग बघू शकता. तर या ठिकाणी खूप जास्त गर्दी आहे. सो आता आपण दर्शनासाठी वेळेला रांगेत उभा राहूया. आणि मित्रांनो, तुम्हाला मी जे आहे आता डायरेक्ट दर्शन केल्यानंतर भेटतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आता. आणि आता आपण शाहू पॅलेसकडे जाणार आहोत. या ठिकाणी आपण आता रंकाळा तलाव या ठिकाणी आलेलो आहे. आणि आता या ठिकाणी आपण बोटिंग्स वगैरे करूया. आणि याच्यानंतर जर टाईम भेटला तर आपण शाहू पॅलेसला जाणार आहोत. तर या ठिकाणी आपल्या घरचे आहेत, तर थोडंफार जेवण करूया, त्यानंतर बघू मग.
तर मित्रांनो आमच्या आईसाहेबांनी आणि माम्यांनी इथे असलेल्या झोपड्यांचा आनंद जो आहे तो घेतला आणि यानंतर मित्रांनो आम्ही शाहू पॅलेसला जायचं ठरवलं, कारण की पावसाचं वातावरण व्हायला लागलं होतं आणि त्यामुळे आम्ही बोटिंग करू शकत नव्हतो, कारण की फॅमिलीसोबत होती. त्यामुळे शाहू पॅलेसकडे निघालो. तो फायनली मित्रांनो आपण शाहू पॅलेस या ठिकाणी पोहोचलो आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी आमचं तिकीट घ्यायचं राहिलं होतं. सो आता माघारी जायसाठी मग आम्ही घोडागाडी केली आणि याच्या थ्रू आपण आता जाणार आहे तिकीट घ्यायसाठी आणि माघारी पण याच्या थ्रूच येणार आहे. तर याचा पण आनंद घेतला आम्ही शाहू पॅलेस या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी आपण तिकीट घ्यायसाठी आलो आहे. सो तुम्ही तिकीटचे रेट्स जे आहे ते तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. दोन लहान आणि 8 प्रो. तिकीट घेतल्यानंतर आता आपण परत शाहू पॅलेसकडे निघालो मित्रांनो. आणि मित्रांनो शाहू पॅलेस बघून झाल्यानंतर आम्ही कराडकडे निघालो, कारण की कराड ते सुद्धा एक देवीचं स्थान आहे, लक्ष्मी देवीचं. सो तिकडे जायचं होतं आणि जाता जाता मित्रांनो आम्हाला थोडाफार पाऊस लागलाच, म्हणजे पाऊस सुरुवात झाली होती नुकतीच आम्ही निघताना इथून. तर मित्रांनो शाहू पॅलेसच्या बाहेर आपल्याला एक प्राणी संग्रहालय सुद्धा बघायला भेटतं. या ठिकाणी हरणे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सुद्धा आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाऊस जो आहे ते चालू झालेला आहे आणि मित्रांनो पाऊस हा खूप जास्त वेळ नाही, परंतु अर्धा तास तरी चालू होता. त्यानंतर मग आम्ही मित्रांनो खडेकराच्या दिशेने निघालो. तर मित्रांनो कराडच्या दिशेने जात असताना आम्हाला एक दृश्य दिसलं होतं, तुम्हीही बघा. आणि हे दृश्य बघून खूप छान वाटलं. आम्ही गेलो माता लक्ष्मीचं दर्शन घ्यायला आणि त्यांच्या एका रूपाचं दर्शन आम्हाला ते सुद्धा झालं असंच मी म्हणेन. आणि हे बघून खूप प्राऊड फील झालं. सो जय महाराष्ट्र मित्रांनो. एक भारतीय स्त्री मित्रांनो काहीही करू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मित्रांनो हे. तर खरंच खूप छान वाटलं. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्लॉग. तर आय नो दॅट की आपले भरपूरसे स्पॉट्स राहिलेले आहेत कोल्हापूरमधले, सो ते आपण नेक्स्ट टाईम नक्की बघू. परंतु आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच मित्रांनो, आणि परत भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. आणि भरपूर छान छान व्लॉग येणार आहेत मित्रांनो. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या पुरतं फक्त एवढेच. बाय.